हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1. इन दॅट 23rd चॅप्टर आहे इन्फेक्शियस डिसीजेस अँड हाऊ टू प्रिव्हेंट देम, म्हणजेच संसर्गजन्य रोग आणि त्यावरील प्रतिबंध. तर हा जो चॅप्टर आहे हा तुम्ही स्कूलमध्ये अगदी व्यवस्थित लर्न केला असेल, रीड केला असेल. तर चला स्टुडंट, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यावरचं कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या आधीचे सुद्धा जे सर्व चॅप्टर्स आहेत याचे सुद्धा एक्सरसाइज हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवले आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. लेट्स स्टार्ट टू द एक्सरसाइज. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, व्हॉट्स द सॉल्युशन, म्हणजेच काय करावे बरे. आणि यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, यू आर हंग्री बट द फूड हॅज बीन लेफ्ट अनकवर्ड, म्हणजे तुम्हाला खूप भूक लागली आहे पण जे अन्न पदार्थ आहेत किंवा जे अन्न आहे हे उघड्यावरती ठेवलेलं आहे, झाकून ठेवलेलं नाही. सो सी, यावेळेला काय करायचं? आन्सर, heating kills all the diseases germs present in the food. म्हणजे जर ते जे अन्न आहे हे जर गरम केलं तर त्यातले जे जर्म्स असतात, म्हणजे रोगजंतू असतात, हे मरतात, म्हणजे डिस्पोज होतात. सो इफ फूड इज अनकवर्ड देन वन शुड हीट, म्हणजेच गरम करायचं द फूड अँड देन इट वेन हंग्री, म्हणजे जर ते उघड्यावरती असेल तर ते गरम करायचं आणि खायचं. इटिंग वार्म फूड इज ऑलवेज गुड फॉर हेल्थ, आणि गरम गरम अन्न खाणे हे आपल्या आरोग्यासाठी कधीही चांगलंच असतं. तसेच उघड्यावरचं जे काही खाणं म्हणजे अन्नपदार्थ असतात हे अजिबात तसेच खायचे नाहीत, कारण त्याच्यामध्ये रोगजंतू हे जास्त प्रमाणात असतात. आणि असे जर उघड्यावरचं अन्न आपण खाल्लं तर आपलं पोट बिघडू शकतो, आपलं आरोग्य त्यामुळे बिघडू शकतं. त्यामुळे उघड्यावरती ठेवलेले अन्नपदार्थ कधीही खायचे नाहीत. सेकंड क्वेश्चन, यूज युअर ब्रेन पॉवर. आणि यामध्ये which method of preventing the breeding of mosquitoes will you recommended for your surroundings? Not allowing water to stagnate or spraying insecticides on the water. Why? ओके, तर चला आपण पहिल्यांदा क्वेश्चनचा अर्थ मराठीमध्ये समजून घेऊया. तर डासांची पैदास होऊ नये म्हणून इथे 2 रिकमेंडेशन दिलेले आहेत. एक तर पाण्यावरची कीटकनाशकाची फवारणी करणे आणि दुसरी म्हणजे पाणी साठवू न देणे. ओके, तर यामध्ये कोणती जी रिकमेंडेशन दिलेलं आहे किंवा कोणती गोष्ट आहे ही त्यातली चांगली आणि कोणती चांगली नव्हे, तर का असं विचारलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल इट इज बेटर नॉट टू अलाव वॉटर टू स्टॅन्जे. तर इथं काय सांगितलेलं आहे, पाणी साठवू न देणे किंवा पाण्याची डबकी होऊ न देणे हे सगळ्यात बेस्ट आहे, बेटर आहे, चांगलं आहे. हेन्स आय वुड रिकमेंडेड दिस मेथड फॉर प्रिव्हेंटिंग ब्रीडिंग ऑफ मॉस्किटोज. तर ही मेथड मी रिकमेंड करतो की पाण्याची डबकी होऊ देऊ, साठवू न देणे किंवा देऊ न देणे. कारण सपोज जर आपण कीटकनाशकांची फवारणी जर पाण्यावरती केली आणि ते पाणी जर स्वच्छ पाण्यामध्ये जाऊन मिसळलं तर असं पाणी जर आपण प्यालो तर ते आपल्यासाठी हानिकारक होऊ शकतं. त्यामुळे पाण्यावरती कीटकनाशकांची फवारणी करणं ही जी मेथड आहे ही थोडीशी आपल्याला हानिकारक ठरू शकते. However, if there are nalas or gutters in the surrounding area, then spraying insecticides on water will be recommended to kill the mosquitoes larvae growing in water. तर सपोज गटर्स असतील किंवा नाले असतील तर अशा वेळेला तुम्ही त्याच्यावरती स्प्रे करू शकता. Therefore, both the methods need to be applied sometimes. म्हणजे ज्या त्या वेळेला ज्या त्या ठिकाणी या दोन्ही मेथड्स आपण यूज करू शकतो. Third question, answer the following in 1 or 2 sentences. In that A, what is an infectious
डिसीज. म्हणजे संसर्गजन्य रोग म्हणजे काय. आता आन्सर बघा. वेन द डिसीजेस स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन दे आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जेव्हा त्या रोगाचा प्रसार होतो तेव्हा त्याला इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतात. क्वेश्चन बी. व्हॉट आर द मीडियम्स ऑफ द स्प्रेड ऑफ डिसीजेस. मीडियम्स म्हणजे जो रोग होतो हे रोग प्रसाराची माध्यम कोणती आहेत. Let's see answer. Diseases spread through mediums like food, water, air and insect bites. कशातून. अन्न, पाणी, हवा आणि कीटकनाशक चावल्यामधून. Sometimes it also spread by coming in a direct contact with the diseased person. आणि संपर्कातून सुद्धा रोगाचा प्रसार होतो. D question. What is vaccination? म्हणजे लसीकरण म्हणजे काय विचारलं आहे. आन्सर. when a person is given a vaccine against a specific disease he develops resistance to that disease. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर लस दिली तर ती लस काय करते तर त्या रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता ही त्या व्यक्तीमध्ये आणते. दिस प्रोसेस ऑफ गिव्हिंग वॅक्सिन इज कॉल्ड वॅक्सिनेशन. आणि लस देण्याच्या या प्रक्रियेला वॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण म्हटलं जातं. Whooping cough, diarrhea and tetanus called triple vaccine is given. E. Make a list of vaccination given to the newborn baby. नवीन जन्माला आलेल्या मुलाला कोणते वॅक्सिनेशन दिले जातात. सो the table given below shows the list of vaccination to the newborn baby along with the schedule of when the vaccination is given. तर चला बघूया टेबल आपला. वॅक्सिन गिवन. डिसीज अगेन्स्ट विच इट इज गिवन. आणि एज ऑफ द न्यू बॉर्न बेबी वेन इट इज गिवन. चला तर BCG वॅक्सिन म्हणून एक असते. ही कशाच्या विरुद्ध दिली जाते. अगेन्स्ट ट्युबेरिक्युलोसिस म्हणजे TB. त्याला आपण क्षय असं म्हणतो. Within 15 days after baby is just born. Then Hep B vaccine ही jaundice caused by hepatitis B victims. ओके तर याच्यासाठी as soon as baby is born. ओरल पोलिओ. पोलिओचा डोस हा अगेन्स्ट म्हणजे पोलिओच्या विरोधात दिला जातो. पोलिओ होऊ नये म्हणून. विदिन 2 weeks. ट्रिपल वॅक्सिन अगेन्स्ट डायरिया, whooping cough and tetanus. After 6 weeks baby is born. Fourth question. True or false? Intestinal diseases spread through air. Okay. तर हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे चुकीचं आहे. सो इथे आपण फॉल्स लिहिलं. बी. सम डिसीजेस आर कॉज्ड बाय द अँगर ऑफ गॉड्स. म्हणजे काही रोग असे आहेत की जे देवाचा कोप झाल्यामुळे होतात. हे असं त्यांनी स्टेटमेंट दिलंय. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सो इथं आपण फॉल्स लिहिलं. फिफ्थ क्वेश्चन. क्लासिफाय द डिसीजेस गिवन बिलो as diseases that spread through food, through water and through air. त्यामध्ये मलेरिया, टायफॉइड, कॉलेरा, ट्युबेरिक्युलोसिस, जॉन्डिस, गॅस्ट्रो, डायरिया, डिप्थेरिया, कॉन्जुगेटिव्ह अँड चिकन पॉक्स. तर बघा थ्रू फूड म्हणजे अन्नातून होणारा प्रसार होणारे हे रोग आहेत. टायफॉइड, कॉलेरा, जॉन्डिस, गॅस्ट्रो अँड डायरिया. थ्रू वॉटर थ्रू सुद्धा टायफॉइड, कॉलेरा, जॉन्डिस अँड डायरिया. थ्रू एअर ट्युबेरिक्युलोसिस, डिप्थेरिया म्हणजे घटसर्प क्षय, देन कॉन्जुगेटिव्ह अँड चिकन पॉक्स हे थ्रू एअर पसरले जातात. नेक्स्ट आहे 6th क्वेश्चन. गिव्ह रिझन्स. चला आता यामध्ये ए. when there is an
epidemic of cholera, we should boil water before drinking. epidemic of cholera म्हणजेच कोलेराची जर साथ आली असेल तर पाणी उकळून पिलं पाहिजे असं का म्हटलं आहे. समटाइम्स वॉटर गेट्स मिक्स्ड विथ फेसेस ऑफ पर्सन हु इज सफरिंग फ्रॉम द कोलेरा अँड इट गेट्स कंटॅमिनेटेड. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला कोलेरा झालेला आहे आणि त्या व्यक्ती थ्रू ते जे पाणी आहे हे पाणी स्वच्छ पाण्यामध्ये मिसळलं तर ते पाणी काय होतं, कंटॅमिनेटेड मध्ये होतं, म्हणजे अशुद्ध होतं किंवा प्रदूषित होतं, कारण ते कॉलराचे जे जंतू आहेत ते त्याच्यामध्ये मिसळले जातात. when people drink this contaminated water an epidemic of cholera spreads. तर लोक जेव्हा असं पाणी पितील तर त्यांना सुद्धा तो कॉलेरा हा रोग होईल. Boiling the water kills the germs causing the diseases and hence one is prevented from getting cholera. तर अशा वेळेला पाणी उकळून पिलं तर त्यामधले जे जंतू आहेत कॉलेराचे हे नष्ट होतात आणि त्यामुळे कॉलेरा होण्यापासून वाचतो. Therefore during an epidemic of cholera one should boil water and drink. त्यामुळे जर कॉलेराची साथ आली असेल तर अशा वेळेला पाणी उकळून पिणे चांगले आहे. बी क्वेश्चन. We should not allow puddles of water to stand in our surrounding. Okay, puddles of water म्हणजे जी डबकी असतात, पाण्याची डबकी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये होऊ द्यायची नाहीत. का ते बघा. सॉरी, आन्सर. When water stagnates in a puddle म्हणजे पाणीची जेव्हा डबकी होतात किंवा डबक्यांमध्ये पाणी साचून राहतं, मॉस्किटोज ले एग्स इन वॉटर अँड दे इन्क्रीज इन नंबर. तर अशा पाण्यामध्ये डास ही अंडी घालतात आणि त्यातून डासांची पैदास होते. मॉस्किटो बाईट स्प्रेड्स मलेरिया जर्म्स अँड पीपल सफर फ्रॉम मलेरिया. जर असे डास चावले तर मलेरिया होतो. टू प्रिव्हेंट पीपल फ्रॉम गेटिंग मलेरिया मॉस्किटो शुड बी स्टॉप्ड फ्रॉम ब्रीडिंग. तर मलेरिया, हिवताप, डेंग्यू हे जर रोग होऊ नये असं व्हायला नसेल तर आपण डासांची पैदास थांबवली पाहिजे. टू प्रिव्हेंट मॉस्किटोज फ्रॉम ब्रीडिंग वी शुड नॉट अलाउ पुडेल ऑफ वॉटर टू स्टँड इन अवर सराउंडिंग. ओके, तर हे जे मलेरिया, हिवताप, डेंग्यू अशा पद्धतीचे हे रोग होऊ नयेत यासाठी काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा जी पाण्याची डबकी साचलेली असतात ही साचू दिली नसली पाहिजे, त्यामध्ये पाणी साचू दिलं नसलं पाहिजे, कारण तिथे अंडी घालतात डास आणि त्यापासून डासांची पैदास होते. सो हे आपल्याला थांबवलं पाहिजे. सो स्टुडंट, चला इथे आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.